हॅलो नमस्कार, मी आहे शीतल. स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवडाभर लागणारं जे साहित्य असतं स्वयंपाकासाठी ते रेडी करणार आहोत. म्हणजे आठवडाभर आपली जी काही धावपळ होते ती होणार नाही आणि आपला टाईम पण वाचतो. जर आपण वर्किंग वुमन असाल तर आपल्याला सकाळची जी धावपळ असते किंवा लहान बच्चू असेल ते पण स्कूलमध्ये जाणारं असेल तर त्यामुळे आपली सकाळीच खूप जास्त धावपळ होते. तर आपण आठवडाभराची तयारी जर आदल्या दिवशीच करून ठेवली किंवा आठवड्याभराची तयारी जर आपण आधीच करून जर ठेवली तर आपल्याला जे स्वयंपाक करणं पण सोपं होईल. आणि आता बाजारातनं पूर्ण भाजीपाला घेऊन आलो आहे. त्यामध्ये मग तुम्हाला दिसते मेथी, कोथिंबीर, पालक, गिलके, कारले, चवळीच्या शेंगा, वाल, बटाटे, टोमॅटो, काकडी, लसूण, वांगे असं पूर्ण आपण जो भाजीपाला लागतो आठवड्याभर काय काय भाजीपाला लागतो तो पूर्ण भाजीपाला आता बाजारातनं घेऊन आलो आहे. आता चला मी हा पूर्ण भाजीपाला रेडी करून घेते. आठवडाभर लागणारा लसूण पण मी पूर्ण तयार करून घेते. म्हणजे लसूण वगैरे पूर्ण सोलून डब्यामध्ये भरून घेते. म्हणजे आठवडाभर आपला रोज सोलायची गरज पडणार नाही आणि आपला वेळ त्यामध्ये वाचतो. त्यामुळे मी जो लसूण आहे जेवढा लागेल एक डबा भरून तेवढं काढून घेते त्यामध्ये. आता लसूण सोलून झाल्यानंतर मी आता चवळीच्या शेंगा आहेत त्या पण सोलून घेते आहे. म्हणजे आठवड्याभर आता भाजी करण्यासाठी पण पटकन फास्ट होईल. त्यामुळे पण मी त्या सोलून वगैरे एका डब्यामध्ये म्हणजे एअर टाईट कंटेनरमध्ये त्या स्टोअर करणार आहे. असं पूर्ण जो भाजीपाला आहे तो मी पूर्ण रेडी करून आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार. एक आठवडाभर पुरेल असा. आणि स्टोअर करताना पण मी कशा पद्धतीने स्टोअर करते, कुठले कंटेनर वापरते हे पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बाजारातून भाजीपाला आणल्यानंतर तो पूर्ण स्वच्छ छान धुवून घ्या आणि त्यानंतर सुका करूनच तो आपल्याला निवडून वगैरे रेडी करून कंटेनरमध्ये भरायचा आहे. कारण की जर आपण व्यवस्थित जर तो कोरडा केला नाही तर त्यामध्ये जर पाणी वगैरे राहिलं तर भाजीपाला पावसाळ्यामध्ये खूप लवकर सोडतो. त्यामध्ये जर भाजीपाला जर असेल म्हणजे पालेभाज्या जर असेल तर त्या शक्यतो धुवू नका. कारण की ज्या वेळेस लागत असेल त्याच वेळेस धुवा. कारण की त्याच्यात जर पाणी राहिलं ते 1-2 दिवसातच सडून जातात. कारण की ऑलरेडी ते हिरवं असतात, त्यांची मुळं वगैरे ओले असतात. त्यामुळे जर आपण अजून पाण्याने ओलं केलं तर ते लगेच सडतात. त्यामुळे ना आपण भाजीपाला स्टोअर करताना शक्यतो पालेभाज्या धुवू नका. जेव्हा आपल्याला भाजी बनवायची आहे आपण त्यावेळेस डायरेक्टली धुवून पण घेऊ शकतो. तर वालच्या शेंगा पण माझ्या पूर्ण निवडून झाल्या आहेत. आता बघा तुम्ही बघू शकता मी असे माझ्याकडे एअरटाईट कंटेनर आहेत. मी हे फ्लिपकार्टवरनं ऑनलाईन मागवले होते. माझ्याकडे जवळपास ते 8 उभे असे पसरट्याचे कंटेनर्स आहेत. आता भाजीपाला स्टोअर करताना त्यामध्ये जो आहे ना खाली तुम्ही कॉटनचा कपडा वगैरे टाकून ठेवा. कारण की जे पण एक्स्ट्रा पाणी आपल्या कंटेनरमध्ये साचतं तर ते शोषून घेण्यास मदत होते आणि आपला भाजीपाला पण खराब होत नाही. अशा प्रकारे तुम्ही स्टोअर करायचे आहे. आणि शक्यतो असेच कंटेनर वापरा जेणेकरून आपल्याला फ्रीजमध्ये जागाही कमी लागते आणि आपली जागाही वाचते. फ्रीजमध्ये जास्त हे पण होणार नाही, म्हणजे फ्रीज फुल पण होणार नाही. कारण की एकावर एक आपण रचून असं फ्रीजमध्ये ठेवू शकतो. अशा प्रकारे मी जो पूर्ण भाजीपाला आहे तो पूर्ण रेडी करून डब्यांमध्ये पूर्ण पॅक करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता माझा पूर्ण भाजीपाला रेडी आहे आठवड्याभराचा. तर आता नाश्त्यासाठी लागणारे आपण उसळ वगैरे लागत असेल तर आपण त्या पण आता रेडी करून घेणार आहेत. त्यामध्ये मी आता हरभरा आणि मठ आणि मूग असं तिघं जे आहेत मी ते भिजवण्यासाठी रेडी करते आहे. गरम पाणी करून घेतलं आहे 3 पातेल्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये आपलं तुम्हाला जेवढं उसळ लागते त्याप्रमाणे तुम्ही कडधान्य भिजत घालून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे माझं आठवड्याभर मला जेवढं काही सामान लागतं स्वयंपाकासाठी तर मी तेवढी उसळ वगैरे रेडी करून घेते आहे. आता इकडे एका पातेल्यामध्ये हरभरे टाकले आहे, दुसऱ्या पातेल्यामध्ये मठ आणि तिसऱ्या पातेल्यामध्ये मूग असे मी 3 कडधान्य भिजवून घेणार आहे. हे भिजवताना गरम पाण्यातच भिजवायचे कारण की लवकर भिजतात. शक्यतो संध्याकाळी भिजायला टाकायचे आणि सकाळीच तुम्ही रेडी करून ते उपसून घेऊ शकता. आणि सकाळीच तुम्ही एका म्हणजे रुमालामध्ये बांधून ते रेडी करून दिवसभर
त्याचं पाणी शोषण्यासाठी ठेवायचं, म्हणजे त्याला छान प्रकारे मोड वगैरे पण येतात. अशा प्रकारे तुम्ही उसळ याच्यामध्ये लावून घेऊ शकता. आता मी ही कॉटनची जी रुमाल आहे त्यामध्ये तिघही ज्या उसळ आहेत त्या रेडी करून घेते आहे. आणि एका दिवसात त्यांना जो शक्यतो मोड येऊनच जातं. जर मोड कमी आले तुम्ही 1.5 दिवस पण ठेवू शकता, पण पाणी पूर्ण निथरून घ्या, नाही तर त्याचा कुबट वास यायला लागून जातो. त्यामुळे छान पाणी वगैरे व्यवस्थित निथरून शक्यतो एखाद्या ठिकाणी ते टांगून ठेवा, म्हणजे जेणेकरून पाणी तसं पूर्णपणे निथरून त्याला छान प्रकारे मोड्स वगैरे येऊन जातील. अशा प्रकारे मी जे कडधान्य आहे ते पण रेडी करून घेते आठवड्याभरासाठी लागणारे. अशा प्रकारे मी पूर्ण जे आठवड्याभराची तयारी आहे त्यामध्ये करून घेते. तुम्ही जर दही लावत असाल, आता पावसाळा असल्यामुळे मी काही दही बनवत नाही, कारण की पावसाळ्यात शक्यतो मी दही खातच नाही, कारण की ऑलरेडी गार असतं, त्यामुळे मी शक्यतो टाळतेच. जर तुम्हाला दही लागत असेल घरामध्ये कंटिन्यू, तर तुम्ही असं दही पण रेडी करून घेऊ शकता पूर्ण आठवड्याभराचं. चला मग अशा प्रकारे मी पूर्ण माझी जी आठवड्याभराची तयारी आहे स्वयंपाकाची ती पूर्ण मी एक दिवशी रेडी करून ठेवते, म्हणजे आठवड्याभर आपली धावपळ पण होत नाही आणि आपला वेळ पण वाचतो त्यामध्ये. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.